शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अखेर अंतिम जी.आर. आला. शेतकऱ्यांची कर्जमाफी आता लगेच होणार, पण सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आज मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा अंतिम जी.आर. काढला आहे, ज्यामध्ये सांगितले आहेत 5 महत्त्वाचे नियम. जेव्हा कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली होती, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एक शब्द वापरला होता, पात्र शेतकरी. पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयाचं कर्ज माफ केलं जाईल असं त्यांनी म्हटलं होतं. अगदी त्याच वेळेस शेतकऱ्यांच्या मनात पहिली शंका निर्माण झाली होती, पात्र शेतकरी नेमकं काय असतो, पात्र शेतकऱ्याची व्याख्या काय? आणि याच शंकांचं निरसन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा जी.आर. काढला. आज स्वतः पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले आहेत हे 5 नियम. या 5 नियमानुसार आता कर्जमाफी होणार आहे. या 5 नियमात जे शेतकरी बसतील फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार. आता हे 5 नियम अतिशय भयानक आहे, कारण यातला पहिला नियम हा उत्पन्नाचा आहे. आता ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे तर ते याच्यामध्ये महत्त्वाचं ग्राह्य धरलं जाणार. जमीन कमी जरी असली तरी उत्पन्नाची अट याच्यामध्ये आहे. तर दुसरा नियम रेशन कार्डचा आहे. तिसरा नियम पॅन कार्डचा आहे. तर 5वा नियम अतिशय भयानक आहे. 5व्या नियमाच्या अंतर्गत शेतकऱ्याच्या घरात कुठल्या वस्तू आहेत. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या घरात टीव्ही आहे, फ्रीज आहे, तर काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये मोटारसायकल्स आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या घरात कार आहेत. तर अशा गाड्यांमुळे देखील आता मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना शेवटची अर्जंट सूचना दिली आहे. आता जी.आर. आलाय, आता ताबडतोब कर्जमाफी होणार, पण हे 5 नियम जर पाळले नाही तर कर्जमाफीचे 1 रुपया माफ होणार नाही. आता या शेतकऱ्यांची 5 नियमानुसारच पात्रता तपासून शेतकऱ्यांना घ्यायला सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी 5 नियम सांगितले. त्या 5 नियमानुसार काय काय कारवाई शेतकऱ्यांना करायला सांगितली आहे. एक काम शेतकऱ्यांना अर्जंट जाऊन करायला सांगितलंय. मग काय आहे ते काम, कशी शेतकऱ्यांनी पात्रता सिद्ध करायची, सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. पहा, कर्जमाफी झालेली आहे, कर्जमाफी सुरू झालेली आहे, पण ही कर्जमाफी आता सोपी राहिलेली नाही. विरोधक टीका करतात की शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली, तर काही लोक म्हणतात शेतकऱ्याला फसवलं. पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन पात्र शेतकऱ्यांची व्याख्या सांगितली. मग पात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न किती असल्यावर तो पात्र होतो, पात्र शेतकऱ्यांच्या घरात कुठल्या वस्तू नसल्यावर तो पात्र होतो, पात्र शेतकऱ्यांसाठी अटी काय, पात्र शेतकऱ्यांचं रेशन कार्ड पॅन कार्डचा नियम काय, सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. पहा, व्हिडिओ जर तुम्ही मध्ये सोडला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कर्जमाफीची माहिती मिळणार नाही. पहा, कालपर्यंत टीव्हीवर ज्या बातम्या पाहिल्या होत्या त्या सगळ्या खोट्या ठरल्या. कालपर्यंत वेगळे अंदाज वर्तवले जात होते, पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही 100% खरी माहिती दिली आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकऱ्यांची कर्जमाफीची योजना, जिचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना या नावाने योजना मंजूर झाली. निधीमध्ये त्यात जो आहे तो देण्यात आलाय. घोषणा झाली, शेतकरी खुश झाले होते, पण मुख्यमंत्र्यांनी पात्र शेतकरी असा शब्द वापरलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या. जवळपास 99% शेतकरी असे आहेत की त्यांना अजून माहितीच नाहीये की पात्र शेतकरी नेमकं काय असतो, कसं ठरवायचं शेतकरी पात्र आहे की अपात्र आहे. प्रत्येक शेतकरी विचारतो मी पात्र की अपात्र, काय वरून समजायचं. सगळीकडे वातावरण पसरलंय, शंकाचं कावर माजलंय आणि अखेर तो जी.आर. आला आणि ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी उत्तर सांगितले. 5 असे नियम, 5 अशा अटी की ज्याच्यावरून शेतकरी पात्र की अपात्र ठरणार, ज्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि शेतकऱ्याच्या घरातल्या वस्तू. तर शेतकरी बांधवांनो, खरं तर तुम्हाला ही माहिती सावधान करण्यासाठी आहे. अखेर तो प्रसंग आला जिथे शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर झाली. पण व्हिडिओ तुम्ही नीट समजून घ्या. कर्जमाफीची सवलत प्रत्येक व्यक्तीला मिळणार नाही. सरकारने 5 अशा अटी शर्ती घातल्यात की त्यात जर तुम्ही बसले नाही तर तुमची हक्काची रक्कम एका क्षणात कापली जाईल. तर पहिला मुद्दा जो आहे जो शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलाय, पहिली गोष्ट ते म्हणजे तुमचं कर्जाचं स्वरूप. आता पहा, शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीसाठी कर्ज घेतो. काही शेतकरी शेतीच्या कामासाठी, पाईपलाईनसाठी, जनावरांचा गोठा करण्यासाठी, ट्रॅक्टरसाठी कर्ज उचलतो. ते शेतकऱ्याचं कर्ज आहे. आणि दुसरं कर्ज असतं पीक कर्ज. मग सगळे कर्ज माफ होणार का? तर नाही. इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो तुम्ही लक्षात घ्यायचा की कोणत्या प्रकारचं कर्ज माफ होणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर पीक कर्ज माफ होणार आहे, आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण बाकीचं जर कर्ज घेतलं असेल तर ते कसं माफ व्हायचं, यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा. शेवटी एक अशी टिप तुम्हाला आम्ही सांगणार की ज्याच्या माध्यमातून तुमचे सगळे कर्ज माफ होणार. दुसरा नियम बँकेचा आहे. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलंय, काही नॅशनलाइज बँकेतून कर्ज काढलं, काही शेतकऱ्यांच्या खाजगी बँकेतून काढलं, काही सहकारी बँकेतून काढलं, जिल्हा बँकेतून काढलं, वेगवेगळ्या बँकेमधून कर्ज काढलीत. मग कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आणि कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार नाही, असाही संशय, अशा प्रकारची शंका आता शेतकरी वर्गात निर्माण झाली. आता याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक वाक्य वापरलं. त्या वाक्यामुळे 90% शेतकरी खुश झालेत. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना प्रश्न विचारला होता की कोणत्या कोणत्या बँकेतलं कर्ज माफ होणार, तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले होते की कर्जमाफी बँकांची नाही तर शेतकऱ्याची आहे. आणि खरं तर एक प्रकारची खुशखबर आहे.
तुमचं कोणत्याही बँकेत कर्ज असू द्या, तुमचं कर्ज या 5 अटीत बसलं तर तुमचं कर्ज माफ होणार म्हणजे होणार, अशी माहिती त्यांनी दिली. आता लगेच दुसऱ्या मुद्द्याने खुश होऊ नका. तिसरी अट ती तारखेची आहे. या अटीमुळे 80% शेतकऱ्यांचा विषय संपणार आहे. ती तारीख आहे 30 सप्टेंबर 2025ची. आता ही तारीख म्हणजे तुमच्या भविष्याची रेषा. जर तुमचं कर्ज या दिनांकाच्या एक जरी मागे पुढे गेलं तर तुमचं 2 लाखाचं कर्ज विसरा. आता तो नियम काय सांगतो? सरकारने तारीख सांगितली 30 सप्टेंबर 2025. कर्जमाफी 2026 मध्ये होत असली तरी तारीख ही 2025 मधली आहे. ती आहे 30 सप्टेंबर 2025. आता पहा, सरकार म्हणते की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचं कर्ज थकीत असणं अनिवार्य. आता लक्षात घ्या, 30 सप्टेंबर 2025 ला तुमचं कर्ज थकीत असावं. आता एखाद्या व्यक्तीने 30 सप्टेंबरच्या आधी कर्ज भरला असेल तर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्याला लाभ मिळणार 50,000चा. तो कसा मिळणार यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. बरेचसे शेतकरी काय करतात, बँक काय करते, कर्ज नवं जुनं करण्यासाठी, पुढचं कर्ज मिळण्यासाठी घाई करते. तुम्ही आधी हे कर्ज भरा, रिन्यू करा, अशा लोभामध्ये शेतकरी कर्ज भरून बसतो आणि त्यामुळे त्याचं कर्ज माफीच्या याच्यातून नाव बाद होतं. आता त्यांना 50,000 रुपयाचं वेगळं अनुदान मिळणार. आता पहा, पहिला नियम आहे उत्पन्न कमी. दुसरा नियम, घरात कोणी आयकर भरणारा नसावा. तिसरा नियम, घरात कोणी माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अशा प्रकारचा कोणी नसावा. त्यानंतर शेती व्यतिरिक्त तुमचं घरामध्ये काही दुसरं उत्पन्न आहे का? तुम्ही नोकरी करता, तुमच्या बँकेवर जर दुसरे पैसे येत असतील तर तुमचं नाव यादीतून कट होणार. त्यानंतर 7/12 जो तुमचा उतार आहे त्यावर तुमची जमीन तर 2 हेक्टरपर्यंत असावी. 2 हेक्टर म्हणजे 5 एकर. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्या शेतकऱ्याला बाद केलं जाऊ शकतं. आता जिल्ह्यांची यादी पहा. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर तर अशा जिल्ह्यांपासून कदाचित सुरुवात होईल आणि विदर्भ, मराठवाडा, कोकण विभाग, अमरावती इथे निधीचं वाटप पाहायला मिळेल. कागदपत्रामध्ये बघायला गेलं तर रेशन कार्ड पाहिजे, तुमचा 7/12 उत्पादन पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फार्मर आय डी कार्डचा. फार्मर आय डी कार्ड बऱ्याचशा लोकांनी पीक विम्याच्या वेळेस काढलं होतं, पण ते कार्ड आता पुन्हा एकदा व्यवस्थित पाहून घ्या. बऱ्याचशा लोकांनी बनावट कार्ड हे त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे. तर ॲग्रिस्टॅकच्या वेबसाईटवर तुमचा फार्मर आय डी कार्ड नंबर असेल तरच ते वैध धरलं जाईल. आता सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला आहे, पण तुमच्या मनात काही शंका आहेत तर त्या कमेंटमध्ये सांगा. पहा, कागदपत्र, जिल्ह्या, बँकांच्या बाबतीत कुठल्याही शंका असतील तर त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर पहा, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार 30 सप्टेंबर 2025ला हे तुमचं कर्ज जे आहे ते थकीत होतं का यासाठी तुम्ही बँकेत जा, बँकेचं स्टेटमेंट आणा, त्याच्यामध्ये चेक करा की 30 सप्टेंबरला तुमचं बँकेचं कर्ज थकीत असणं गरजेचं आहे. ते जर थकीत नसेल तर तुम्हाला प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि जर 30 सप्टेंबरपर्यंत जर तुमचं कर्ज थकीत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. तर त्यामुळे कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे की 30 सप्टेंबर ही तारीख बरोबर आहे का? 30 सप्टेंबर 2025ला तुमचं कर्ज थकीत आहे की पेंडिंग दाखवतंय की रिन्यू केलं आहे की नेमकं काय दाखवतंय? नक्की कमेंटमध्ये कळवा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहतात, जेणेकरून आम्हालाही समजेल की आमचा व्हिडिओ राज्यातल्या कुठल्या भागापर्यंत पोहोचतोय. त्यामुळे जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.